नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तू अजून कोणत्या तरी हॉस्पिटलबद्दलही बोलत होतास. मग त्याचं आता नाव नाही घेणार आपण, पण नाही. मुंबईचा तो परत एक खूप मोठं हॉस्पिटल आहे. तर खूप त्याची मोठं काय गोष्ट हॉस्पिटल आहे. होती? तिथे एक चिल्ड्रन वॉर्ड आहे आणि तिथे असं आहे की जन्मलेल्या बाळांना ठेवलं जातं. एक पाळणा टाईप असतो. पूर्ण रूममध्ये पाळणे आहेत. त्या पाळण्यांमध्ये छोट्या छोट्या बेबीजला ठेवलेलं असतं, बॉर्न झालेले. दिवसभर आई त्यांच्यासोबत असते. रात्रीचं त्यांना लाईक मिल्क वगैरे देऊन त्यांना झोपवलं जातं. काही मेडिसिन वगैरे चालू असेल तर स्टाफ वगैरे असतातच. कोणतं बाळ वगैरे रडत असेल तर स्टाफ त्यांची देखभाल घेतात. करतच हां. असतात. आणि ही पण रात्रीचीच गोष्ट आहे. 2 स्टाफ होत्या. त्यातली एक न्यू जॉइनी होती आणि एक जुनी होती. सो कसं असतं की आपण कामाला गेलो तर जुनीवाले असतो त्याला एक्सपिरियन्स असतो. सो तो बोलला की मला माहिती आहे की लहान मुलं जास्त नाही रडणार. आता त्यांना सगळं मेडिसिन वगैरे देऊन झोपलेले आहेत ते. सो जे काही काम आहे तू कर आणि काम झाल्यानंतर मला बोलव, मी आहे, इथेच आहे. सो ती ठीक आहे, ती तिचं काम करते आणि रात्री जेव्हा सगळे झोपतात, पेशंट वगैरे झोपले, लहान बाळ आहेत, त्यांना लाईटीचा प्रकाश नाही झेपू शकत. त्यामुळे आपण लाईट डिम करून ठेवतो. सो लाईट डिम केलेली आणि अचानक तिला असा आवाज आला की कोणतीतरी बाळ रडतंय. तिच्याच वॉर्डचं बाळ रडतंय. तिला असा आवाज येतोय की खूप न्यू जोरात जॉइनीला? रडतंय. हां, न्यू जॉइनीला की बाळ रडतंय. एकदा रडायला लागलं की त्याच्यामुळे बाकीचीही रडू शकतात. त्यामुळे लगेच जाऊन आपल्याला ते शांत करायचं असतं. सो ती गेली. ती बघते तर पाळण्यामध्ये बाळच नाही आहे. सो ती बघते की आवाज तर इथूनच आलेला. देन नंतर ती वापस एक राउंड घेते. सगळे झोपलेले असतात. मग ती स्टाफला बोलते, "स्टाफ कोणतीतरी बाळ रडत होतं." ते बोलते, "नाही, मला तर आवाज नाही आला." म्हणजे आपण असंही नाही झोपत की भाई आपल्याला आवाजच येत नाही. हां. छोट्याशा ह्याच्यात पण आपल्याला लगेच डचकून का होईना जागा राहतो आपण. मग ती बोलते, "नाही, मला आवाज नाही आला." सो ती बोलते, "नाही, बाळ रडत होतं, मला आवाज आला." मग ती बोलते, "ठीक आहे, वापस काय झालं तर मला उठव, मग आपण दोघंही जाऊया." सो थोडा वेळ गेला. देन नंतर अचानक तिला वापस आवाज आला, की बाळ रडतंय आणि मध्ये-मध्ये रडत ते किंकाळतंय, की थोडंसं वेगळ्या टाईपचं रडतंय. म्हणजे असं नॉर्मल बाळांसारखं नाही रडत आहे. ते असं खूप थोडं वेगळ्या टाईपचं रडतंय. क्रिपी टाईप रडतंय. आणि मग ती बघते, की कुठल्या बेडमध्ये रडतंय, कुठल्या पाळण्यामध्ये रडतंय. सो ती असे नजर वगैरे फिरवते. तिला कळतंय, की त्या एका आहे, जो पाळणा आहे तो हलतोय आणि बाळ जेव्हा रडत असतं तेव्हा त्याची थोडी मूव्हमेंट होते. सो ती तिकडे जाते वगैरे. वापस कोण नाही आहे तिथे. त्याला दिसतच नाही बाळ वगैरे आहे, फक्त ते हलते. फॅन वगैरे आपली चालू नाही आहेत. आपले एसी आहेत आपल्या वॉर्डमध्ये वगैरे. फॅन जरी असेल तरी स्लो असेल आणि पाळण्याचं जेवढं वजन आहे पाळणं हलूच नाही शकणार फॅनच्या हवेमुळे. सो ते एक होतं आणि नंतर ती खूप घाबरली, की काय होतंय? काय होतंय? का मला भास होतंय? सो ती वापस स्टाफकडे आली. स्टाफला बोलते, "स्टाफ काहीतरी आहे इथे, मला भीती वाटते." स्टाफ बोलते, "नाही, मी एवढ्या वर्ष काम करते, मला कधी जाणवलं नाही. तू आज फर्स्ट डे आहे तुझा आणि तुला कसं काय जाणवू शकतं?" हं. बोलते, "नाही, मला जाणवलंय. तुम्ही वापस जर आलं ना, तर मी तुम्हाला उठवेल, तो आपण दोघं जाऊया." सो वापस काहीतरी 4:30 का 5 झाले होते. सो ती त्याच पाळण्याकडे लक्ष देऊन होती, की त्या पाळण्यामध्ये वापस मला आवाज येईल. पण ह्यावेळी दुसऱ्या पाळण्यातून आवाज आला आणि ती उठवते. ती बोलते, "ते पाळणा हलतोय." ती बोलते, "नाही हलत आहे." ती बोलते, "नाही, मला दिसतोय ना, तो काय हलतोय एवढा?" ती बोलते, "नाही हलत आहे." पण नाही, तिलाच हॅल्युसिनेशन्स होत होते. त्यामुळे ती हं. घेऊन गेली तिकडे आणि तिथे नाही, कोणीच नव्हतं. हा एक इश्यू आहे म्हणजे तिला दिसला आणि त्याच्यानंतर ती बोलली, की "मला नाही करायची आहे नाईट शिफ्ट. मला असं-असं काहीतरी होतंय आणि कदाचित मला त्रास होतोय. माझी झोप नाही झाली त्यामुळे माझी हॅल्युसिनेशन्स होत असेल." पण ते 2-3 वेळा तिला जाणवलं. त्यामुळे असू हं. शकतो काहीतरी सीरियस इश्यू. बापरे! तू अशी कधी गोष्ट कशी मुर्दा घरमधली ऐकली का? मॉर्च्युरी त्याला? मॉर्च्युरी माझी फ्रेंड वगैरे हां, त्यांनी ऐकवलेली आहे. आपण कधी लाईक डॉक्टर्स वगैरे त्यांना स्टार्टिंगला म्हणजे कट करतात तेव्हा? कटिंग वगैरे करायला किंवा ऑर्गन्स वगैरे डेड बॉडीज देतो आपण म्हणजे देतात आणि ते करतात वगैरे. सो एक खूप सारे डेड बॉडीज होते आणि ते प्रत्येक स्टुडंटला दिलेले एक-एक किंवा जे सीनियर आहेत ते एक-एक करतायत आणि जे ज्युनियर्स त्यांचं लाईक 2-3 जणांचा ग्रुप दिला आहे, की डायसेक्ट करायचं आहे तुम्हाला आणि ज्या प्रॉपर ठिकाणी आहे तिथेच डायसेक्ट करायचं आणि ते डेड बॉडीज आहेत. त्यांच्यामध्ये ब्लड वगैरे नाही आहेत, पूर्ण सुकलेले आहेत. केमिकलमध्ये डुबवून ठेवलं होतं. सो
ते डायसेक वगैरे करतायत आणि अचानक एक मुलगी ओरडते की ह्याने माझा हात पकडला डेड बॉडीने. सो बाकीची मुलं बोलतात की नाही काय पण काय बोलते, अरे डेड बॉडी आहे ती, हात कसं पकडेल. नाही मला जाणवलं, मला फील झालं की कोणीतरी माझा हात पकडला आहे. ते बोलते नाही. मग सगळे डॉक्टर्स वगैरे आले, जे काय त्यांचे टीचर्स वगैरे असते ते सगळे आले. ते बोलते नाही मला असं जाणवलं. नंतर तिने तिच्या हात असं दाखवलं की सी पूर्ण कोल्ड पडला आहे माझा हात, हा हात वॉर्म आहे, हा एकदा कोल्ड पडलेला आहे. त्यामुळे मग त्यांनी तिला बाजूला ठेवलं, थोडं पाणी वगैरे द्यायला दिलं आणि शांत केलं तिला. नंतर बाकीच्या मुलांना नाही झालं, पण तिला एकटीला असं जाणवलं की डेड बॉडीने हात पकडलेला आहे तिचं. डेड बॉडीवर व्हाईट कपडे आपण टाकून ठेवतो. कधी-कधी त्यांना जाणवतं की डेड बॉडी उठून बसली आहे किंवा जे ट्रॉली टाईप असते ती ट्रॉली हलते वगैरे, तो आवाज होऊ शकतो. किंवा सांगतात की पोस्टमॉर्टमसाठीच आपण मोस्ट ऑफ तर आपण रूम ओपन करतो. अदरवाईज आपण जास्त नाहीच करत. कोणती जर डेड बॉडी आपल्याला ॲडमिशन करायचं आहे त्याचं, तर तेव्हाच आपण रूम ओपन करतो. अदरवाईज रूम बंद ठेवतो. जर कोणी आलं घ्यायला, त्याला आपण लेबल्स केलेलं असतं. त्याच्या थंबला जो पायाचा थंब आहे त्याला एक आपण लेबल दिलेलं असतं, पेशंटचं नाव लिहिलेलं असतं, पेशंटचं वय लिहिलेलं असतं. त्याच्यानुसारच मग बॉडी घेऊन जातात, बॉडी वापस ठेवतात. ते वालं एक आहे. बापरे. पण तू ह्याच्या लास्ट आपण एक स्टोरी घेऊ, त्यानंतर आपण मे बी एक्सपेरिमेंटकडे वळू. पण तुला कोणती सांगायची आहे स्टोरी जी शेवटची तुला? ओके. माझ्यासोबत एक्सपिरियन्स असं झालेला की मी ज्या हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे, तिथे मोस्ट ऑफ सगळ्याच हॉस्पिटल्समध्ये तसं असेल की एलिव्हेटर्समधूनच आपण पेशंट्सला किंवा डेड बॉडीजला आपण घेऊन जातो. असं नाही की पेशंटला मग घेऊन कसं जाणार ना मोस्ट ऑफ तरी. बरोबर. हां, लेफ्टनेच घेऊन जातो. लेफ्टनीच घेऊन जाणार. सो जेव्हा आपण असं जातो म्हणजे ग्राउंड फ्लोअरवरून किंवा कुठून तरी खालून वरून कुठून तरी डेड बॉडीज आतमध्ये घेऊन गेलेले लिफ्टमध्ये. त्याच्यानंतर आपण येतो बाहेरून आणि दोघंजणं असे म्हणजे मी आणि माझा एक फ्रेंड होता, आम्ही लोक असे लिफ्टमध्ये चढलो आणि ते बोलत आहेत की अरे यार ह्या डेड बॉडीनं रात्री गेलेली आहे, त्याला आता मॉर्चरीमध्ये न्यायचं आहे. तर आम्ही असं बोललो लाईक आपल्यासोबत डेड बॉडी आहे लिफ्टमध्ये. सो आम्ही घाबरलो. आमचे स्टार्टिंगचे डेज होते, नवीन आम्ही जॉईन झालेलो त्याच्यामुळे. सो त्याच्यानंतर मग बोलतात की डेड बॉडीज आपण रोजच लिफ्टमध्ये घेऊन जातो, त्यामुळे लिफ्ट पण कदाचित हॉन्टेड असू शकते. त्यामुळे मी एकदा असंच आम्ही गेलो होतो, रात्रीचा टायमिंग होता, आम्ही सुटणार होतो 8-9 वाजता आणि आम्ही लिफ्ट बोलवली 12व्या फ्लोअरला. सो लिफ्ट आली वरती 12व्या फ्लोअरला आणि नंतर आम्ही दोघं चढलो आणि नंतर आम्ही खाली येतो आहे आणि एक मुलगा आणि त्याची आई आतमध्ये आले आणि 7व्या फ्लोअरला आय गेस आले होते आणि त्यांनी ग्राउंड प्रेस केलेलं. पण अचानक ती जी आई होती तिने 5वा फ्लोअर प्रेस केला आणि ती जसं डोर ओपन झालं ती बाहेर गेली मुलाला घेऊन आणि बोलते सॉरी आणि नंतर ती वापस दरवाजा बंद केला आणि देन नंतर मुलाने वापस ते दरवाजा म्हणजे ते प्रेस केला आणि डोर ओपन झाला. देन ते लोक निघून गेले आणि नंतर वापस तोच चालूच होते की लिफ्ट बंद होते, वापस तिथे चालू होते, बंद होते, चालू होते. तो प्रेस आम्ही वापस बघितलं की तो नाही आहे, तो आपण प्रेस केल्यावर रेड होतं, ते नाही आहे. तरी पण ते ओपन होते बंद होते, ओपन होते बंद होते. आम्ही बाहेर आलो ऑनेस्टली आणि नंतर मग लिफ्ट खाली गेली आणि ग्राउंड फ्लोअरच आहे, लास्टलाच ग्राउंड आहे आणि नंतर जसे खाली जाते ती -1, -2, -3 पर्यंत जाते. सो कदाचित लिफ्ट बंद खराब होऊ शकते किंवा आम्हाला तसं जाणवत असेल, तो एक इश्यू आहे. मग नंतर तुम्ही कधी तसं काही झालं ट्राय केला, पण जेव्हा खूप लोक असतील तेव्हाच आम्ही गेलो. अदरवाईज फक्त 2 जण असेल किंवा एकटा तर मी नाहीच गेलो तिथे. आपण एक्सपेरिमेंट बद्दलही बोलत होतो. तू बोलत होतास की आधीच्या वेळी मे बी युरोपमध्ये वगैरे तिथे असे खूप डेडली एक्सपेरिमेंट करायचे लोकांबरोबर, अक्षरशः एक्सप्लॉइट करायचे, त्यांना खूप त्रास द्यायचे. तर ते काय होतं? सो आता डॉक्टर्स जे काय एक्सपेरिमेंट्स इन द सेन्स ऑपरेशन्स वगैरे करतात, ते आता प्रॉपर प्रोसिजरने, प्रॉपर एक टेस्टेड मेथडनेच करतात. आधी तसं नसायचं. आधी डॉक्टर्स हे असे होते की लाईक त्यांना एक्सपेरिमेंट्स करायचे. आता आपण एक्सपेरिमेंट्स करतो हे उंदरांवर किंवा माऊस, मंकीज वगैरे त्याचं. आधी तसं नव्हतं. आधी माणसांवरच एक्सपेरिमेंट्स केले जायचे. त्याच्यानंतरच मग ते पुढे जे काय असेल ते प्रोसिजर पुढे चालू ठेवायचे. सो खूप साऱ्या अशा डेडली एक्सपेरिमेंट्स आहेत आणि त्यामध्ये एक असा आहे की पेशंट्स आधीच्या काळी ना आपण आता एक प्रॉपर लेबल देऊ शकतो की हा पेशंट आता पोजेस्ड आहे किंवा ह्याला सायकॅट्रिक इश्यू आहे, ह्याला बिहेवियरल अरेस्ट आहे किंवा
हा आता जास्तच अँगरनेस आहे ह्याला, म्हणजे किंवा हा खूप- त्याचं सायकोलॉजिकली त्याला काय आजारपण आहे, तो वेडा आहे, काय आहे, म्हणजे नक्की आपण सांगू शकतो. हो. पण आधी तसं नव्हतं. आधी प्रत्येक आजाराला हा एकच नाव दिलं असायचं की पजेस्ट आहे, हा त्याला झपाटलंय. त्याला झपाटलेला आहे. सो पहिलं तर त्याच्यावर ते, आता आपल्याला काही झालं तर आपण पहिले डॉक्टरकडे जातो. आधी तसं नसायचं. आधी त्याला एक्झॉर्सिझमकडेच घेऊन जायचे, चर्चमध्ये किंवा जे फादर वगैरे असायचे Priest त्यांच्याकडे. वगैरे त्यांचे. सो त्याच्यानंतर जर त्यांच्याकडून ट्रीट नाहीच झाला, मग ते डॉक्टर्सकडे घेऊन यायचे. मग डॉक्टर्स कसे असायचे की तेव्हा सिम्पलच्या सिम्पल जरी पेशंटला पेन होत आहे तर मेडिकेशन वगैरे न देता डायरेक्ट ऑपरेशन्स करायचे, की त्यांना वाटायचं की आपण ऑपरेशननी हा लवकर ट्रीट होईल. सो खूपदा स्टार्टिंगला असे होते की लाईक 17th और 18th सेंचुरीमध्ये डॉक्टर्स असा विचार करायचे की जे काय घोस्ट किंवा जे काय एंटिटीज वगैरे आहेत ते माणसाला पोजेस्ट करतात त्याच्या पहिलं तर ब्रेनवर. ते पहिलं तर माणसाच्या ब्रेनमध्ये स्टोअर होतात आणि नंतर ब्रेनवरून माणसाला ते पूर्ण कंट्रोल करतात. त्यामुळे ते बोलले जर घोस्टला आपल्याला बाहेर काढायचंच आहे त्यामुळे त्याला ब्रेनमधूनच बाहेर काढावं लागणार. सो ते भूताला डोक्यातूनच बाहेर काढणार. येस. सो पेशंटला घेऊन यायचं आहे, ते त्याला झोपवायचं आहे आणि त्याच्या ब्रेनमध्ये, स्कलमध्ये ड्रिलिंग करायचं आहे विदाऊट ॲनेस्थेशिया. आपण आता आपल्याला मायनर जरी कट झालं, ड्रिल म्हणजे ते वाला जे आपण भिंतीवर करतो हो. ते डोक्यावर आता करायचं. तर मशीनवालं आहे, तेव्हा तर असं हँडमेड असायचं, लाईक असं राऊंड 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 करत. मग ते पेशंटला फील होते की आपलं होतंय, आपल्याला ड्रिल केलं जात आहे, आणि ते तो शुद्धीत आहे, तो शुद्धीत बघतोय. असायचा. ब्लड लॉस व्हायचं त्याचं, नाही म्हणलं तरी 5 सेंटीमीटर डीप ड्रिल केलं जायचं आणि ही कंटिन्यूस करत जायचं. पेशंट किंचाळायचा, ओरडायचा, पण डॉक्टर्सला वाटायचं की नाही, ह्याला आपल्याला नीट करायचं आहे तर ऑब्व्हियसली त्याला तेवढा वेदना सहन कराव्याच लागणार. त्यामुळे ते ड्रिल करत जायचे. पेशंट ओरडायचा. त्यांना असं वाटायचं की होत आहे, ज्याच्यामधून जे बाहेर येत आहे, जे काही गोष्ट वगैरे आहे, पोझिशन आहे, ते सगळं बाहेर येतं आहे. आणि पेशंट खूप वेळा असं झालं की हे करता करता पेशंट गेलेले आहेत अक्षरशः. मेले. मध्य ऑपरेशनमध्येच ते ऑफ झालेले आहेत आणि त्यांना असं वाटायचं की जर हा पेशंट जरी गेला तरी लाईक तो त्याच्यासोबत एक एंटिटी किंवा जे काय घोस्ट आहे तो घेऊन गेला, नेगेटिव्ह एनर्जी घेऊन गेलाय. सो आम्ही सक्सेसफुल झालोय. सक्सेसफुल झाला. सो तो एक आहे की, आणि मग ही गोष्ट कळाली कधी की 1875ला एक आर्ट, म्हणजे एक मुलगी होती, तिला आर्ट गोष्टी ज्या काही जुन्या गोष्टी आहेत त्या हिस्टॉरिकल ते कलेक्ट करायची खूप आवड होती. आणि तिला एकदा तिच्या फ्रेंडने एक स्कल गिफ्ट केलेला, खोपडी. येस. त्या स्कलमध्ये तिने बघितलं की एक होल आहे स्क्वेअर टाईप. सो तिने पहिलं तर तिला वाटलं की काहीतरी असेल, नॉर्मल असेल. मग तिने तिच्या एक आर्किओलॉजिस्ट फ्रेंडला दिलेला. सो त्याने ते बघितलं. त्याने मग नंतर त्याच्यावर रिसर्च केला. तेव्हा त्याला कळालं की ते हे जे काय आहे त्याच्यासोबत एक्सपेरिमेंट केलं गेलेलं आहे, त्याच्यासोबत एक ऑपरेशन केलेलं गेलेलं आहे. मग त्याने जुने काय असेल बुक्स वगैरे बघितले, सगळं केलं. नंतर त्याच्यावरून कळालं की त्याच्यासोबत एक्सपेरिमेंट्स वगैरे झालेले आहे. अशा टाईपमध्ये डोक्यात खड्डा वगैरे केले. बापरे. अजून कोणता होता एक्सपेरिमेंट बोलवता? अजून एक लॉबोटॉमी म्हणून एक एक्सपेरिमेंट आहे. त्याच्यात पेशंट जर सायकॅट्रिक, मोस्ट ऑफ द सायकॅट्रिक पेशंटच यायचे, त्यांनाच नाव दिलं जायचं की तो पोजेस्ड आहे. सो त्या सायकॅट्रिक पेशंटला काय करायचं की त्याला बसवून ठेवायचं आहे आणि त्याच्या आयलिडमधून एक लांब अशी सळी बोलू शकतो किंवा आईस प्रिकिंग टाईप असतं, एक पापण्यांमधून त्या आतमध्ये घालायचं आणि ब्रेनमध्ये ते म्हणजे होल करायचे. आणि जो आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे, फ्रंटल लोब, त्याला असं बोलतात की ते डिसिजन मेकर आहे, की पेशंट म्हणजे माणूस जे काय करतोय त्याला डिसिजन तिथून ब्रेन तो असतो, कॉन्शियस ब्रेन. सो ते काय करायचे की ते जर पेशंट सायकॅट्रिक होतोय किंवा तो इमोशन्स लेस वगैरे आहे तर त्यांना वाटते की त्या पार्टमध्ये काहीतरी असं आहे त्याच्यामुळे तो डिसिजन नाही घेऊ शकत आहे. त्यामुळे ते पिन प्रिक करून म्हणजे थोडंसं मूव्ह करून तो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स बाकीच्या ब्रेनमधून वेगळा करायचं आहे. आणि त्याच्यामुळे ती हार्डली 5 ते 7 मिनटात होऊन जायचं. किंवा ते नाही झालं तर लाईक
वापस ड्रिल टाईप करून, पण ह्यावेळी छोटूसा ड्रिल करून ते जे आहे त्याने वापस बापरे. आणि तो मनुष्याचा जागा असायचा, Yes. शुद्धीत असायचा. शुद्धीत असायचा विदाउट एनेस्थेशिया. आणि हे खूप कॉमन होतं तेव्हा. एक डॉक्टर होता रॉचर म्हणून, त्याने मोर दॅन 2000 सर्जरीज केलेल्या आहेत. ह्या सर्जरीज येस. म्हणजे आणि- कोण माणूस वेडा आहे त्याच्या पापण्यातून त्या डोळ्यातून एक बारीक सळी टाकायची आणि त्या डोक्यात म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स त्याचा वेगळा करायचा. त्याच्यामुळे जे काय म्हणजे जे सायकॅट्रिक पेशंट असू शकतात किंवा वेगळे पेशंट असू शकतात, त्यांचं स्ट्रक्चर चेंज व्हायचं, फेसचं स्ट्रक्चर चेंज व्हायचं. आधी जर वेगळं असेल तर नंतर ठीक होऊन जायचं, किंवा जर ते आधी अँगर खूप असायचा किंवा बिहेवियर खूप असायचं ते नंतर ठीक होऊन जायचे. आधी इमोशन्स लेस असायचे, आता ते लोकांमध्ये घुळ मिळू शकत होते, पण आधी तसं नव्हतं. त्यामुळे ते सक्सेसफुल होत गेलं. मग ते 1930 to 1950पर्यंतच मोस्ट ऑफ त्यांनी केलं. त्याच्यानंतर ते बॅन झालं, कारण की त्याच्यामध्ये पण डेथ रेट खूप जास्त असायचे. आणि आधी काय करायचे, आता जर 99% जरी श्युरिटी असेल तरी लोक विचार करतात की 1% काहीतरी आहे, आपण नाही केलं पाहिजे. पण आधी 10% जरी श्युरिटी असायची तर लोक विचार करायचे की नाही, आपल्याला करायलाच लागेल. कारण तोच ऑप्शन ऑप्शन होता, दुसरं नाही काहीच करू आणि शकत. त्याच्यानी काही लोक बरे पण झालेले. खूप बरे झालेले आहेत. लोकांना चांगलं मोस्ट ऑफ फेमस ॲथलीट्स वगैरे सगळ्यांनी ते, म्हणजे ज्यांना वाटलं की ते इम्पॉर्टंट आहे, त्याच्याने फरक पडतो, सो त्या सगळ्यांनी केलेलं आहे. बापरे. पण हे कुठे ना कुठे जीव घेणंच आहे ना. म्हणजे ऑब्विसली, कारण की हे एक्सपेरिमेंट आहे. अजून तर वॉटर बोर्डिंग म्हणून आहे. त्याच्यामध्ये असं सांगतात की पेशंट जर कोणता पजेस्ड आहे, सो त्याला जर त्याच्यामधून घोस्ट वगैरे काय किंवा एंटिटी बाहेर काढायची तर त्याला शॉक दिला पाहिजे. असा शॉक जो इंटरनल शॉक आहे, म्हणजे इलेक्ट्रिक शॉक नाही. लाईक त्याच्यासमोर एक पाण्याची बकेट वगैरे ठेवायचे किंवा एक बाथटब टाईप ठेवायचं आहे आणि पेशंटला असं बसून ठेवायचे आणि पेशंटला सांगायचे की तुझ्यासोबत काहीच नाही होणार, तू एकदम चिल राहा. जे डॉक्टर्स नर्सेस असायचे ते त्याच्या बाजूला एकदम असं नॉर्मली बिहेव करायचे आणि पेशंटला माहीतच नसायचं की आपल्यासोबत काय होणार आहे. सो पेशंट असा बसलेला असायचा, अचानक 2-3 जण यायचे आणि त्याला मान पकडून पाण्यामध्ये डुबवून ठेवायचे. लाईक मिनिट्स, 2 मिनिट्स, 3 मिनिट्स, जोपर्यंत तो त्याचा शेवटचा श्वास घेत नाही, तो ड्राउझी होत नाही, त्याचे मुवमेंट्स सगळे बंद होत नाही, तोपर्यंत त्याला एक माइंडमध्ये एक शॉक दिला जायचा की अरे हे माझ्यासोबत अचानक कसं काय झालं. नंतर त्याला बाहेर काढायचे, नंतर त्याचं पाणी वगैरे ठीक आहे गेलं आहे, शांत करायचे, म्हणजे असं चेहऱ्याला असं थोडंसं मारायचे, शुद्धीत आणायचा प्रयत्न करायचे, वापस तो थोडा शुद्धीत आला, वापस त्याला हे करायचे. असं खूप वेळा करायचे. नंतर त्याच्यामध्ये पण खूप सारे पेशंट होते ज्यांच्या लंग्समध्ये पाणी जाऊन ते पण तिथे ऑन द स्पॉट डेथ झालेले आहेत. आणि तेव्हा पण सेम हा थॉट असायचं की ही व्यक्ती त्याच्यासोबत एक हॉरर एंटिटी घेऊन गेली आहे. अजून एक असं असायचं की हेच वॉटर बोर्डिंगचं सेकंड टाईप असा असायचा की ते बोलतं की काही डॉक्टर बोलायचे की माइंडमध्ये स्टोअर आहे, काय बोलायचं की ब्लडमध्ये हे हॉरर एंटिटी स्टोअर आहेत, काय बोलायचे ह्युमनच्या बॉडीमध्ये स्टोअर आहे, स्टमकमध्ये स्टोअर आहे. सो ते पेशंटला झोपून ठेवायचे, त्याचे हातपाय बांधायचे आणि त्याच्या तोंडामध्ये बकेट भरून पाणी भरून टाकायचे, पूर्ण बॉडी अशी फुल करायची. नंतर त्याला मारून झोडून त्याच्या बॉडीतलं सगळं पाणी बाहेर काढायचं की जे काय आहे ते पोटातून बाहेर निघून जाईल. त्याच्यामध्ये पण खूप सारे डेथ झालेले आहेत. याचं ऑब्व्हियसली होणारच. सो ते आहे. आणि एक ब्लड लेटिंग म्हणून आहे, ते ज्याच्यामध्ये पेशंट सपोज त्याला एखादं कट वगैरे झालं आणि ब्लड लॉस झालेला आहे आणि त्याच्यानंतर ब्लड लॉस झाला आहे, तर तो असं सांगायचे की हा ब्लड लॉस रिकवर करण्यासाठी आपल्याला अजून ठिकाणी अजून ब्लड लॉस करावं लागेल. म्हणजे त्यांचं असं मानणं असायचं की जी एंटिटी वगैरे आहे ती प्रत्येक कणामध्ये आहे, प्रत्येक ड्रॉप ब्लडमध्ये आहे. त्या असं विचार करायचं की जर आपण ते एक ड्रॉप जरी बाहेर काढला ना तरी ही व्यक्ती जगेल किंवा ह्याच्यातून जे काय आहे ते सगळं बाहेर निघून जाईल. पण एक्सेसिव्ह ब्लड लॉसमुळे पेशंट डेथ व्हायचा, तिथे जीव जायचा त्याचा. आणि नाही, सक्सेस रेट त्याचं काहीच नव्हता, लाईक 0 बोलू शकतो आपण. कदाचित एखादा टिकला तर टिकला, पण तो पण काही दिवसांनी ऑफ होऊन जायचा. बापरे. आणि त्यावेळी भरपूर व्हायचं, खूप व्हायचं, कारण त्यांना विचारायला कोण नसायचं, क्वेश्चन करणारं कोण नसायचं. हे एक्सपेरिमेंट म्हणजे कधी वॉर वगैरे झाले तर जे म्हणजे ज्यांचे हातपाय कट झाले किंवा काय झाले त्यांना घेऊन यायचे, त्यांच्यावर एक्सपेरिमेंट्स करायचे. बापरे.
पण मला स्वप्नील तुला अजून एक पण विचार, तू जिन बद्दल बोलत होतास. हा. अजूनपर्यंत तरी मला असं वाटतं आपल्या पॉडकास्टवर जिन बद्दल नाही बोललोय आपण. तरी नक्की काय असतं? मी असं ऐकलंय की इस्लाममध्ये असतात जिन, जिन, जसं yes. आपल्यामध्ये हे चेटकीण असतात किंवा हडळ वगैरे, तर त्यांच्या टाइममध्ये जिन ते काय आहे? जिन म्हणजे अशी गोष्ट नाहीत की जे मेल्यानंतर बनलेले आहेत. जिन अशी एक म्हणजे ओरिजिन झालेली गोष्ट आहे की लाईक ते न जळालेल्या धुराच्या ह्याच्यापासून ते बनलेले आहेत जिन. आणि ते लाईक देवांच्या काळापासून आहेत, पण नंतर त्याच्यामध्ये त्यांचे युद्ध वगैरे झाले आणि ते मोस्ट ऑफ जीन्स हे मेलेले आहेत. त्यामुळे जे आपल्याकडे उरलेले आहेत ते खूप कमी जीन्स आहेत. आणि जीन्सला अशी जागा आवडते जी वॉटरी आहे, जी पाण्याचं ठिकाण. अंधार ठिकाणी आहे, अशी ठिकाणी आहे. आणि जी अशा लोकांना अट्रॅक्ट करते जे खूप घाबरलेले असतात, खूप बिथरलेले असतात, ज्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप डाऊन असतो आणि ज्यांना छोट्या छोट्या गोष्टीने लगेच घाबरतात, अशा टाईपच्या लोकांना त्या लगेच अट्रॅक्ट करतात. आणि अट्रॅक्ट केलं ती व्यक्तीला नाही सोडत. ती जोपर्यंत त्या व्यक्तीची डेथ होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला नाही सोडत. आणि सोडलं जरी तरी त्या व्यक्तीला ते हॉन्ट करत असतात आयुष्यभर. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.